नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी नवरात्र स्पेशल साबुदाण्याची खिचडी ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आता मी साबुदाणा घेतलेला आहे. तर हा साबुदाणा आपण 4-5 पाण्याने स्वच्छ धुवायचा आणि आपण तो भिजत ठेवणार आहोत. आता हा साबुदाणा आम्ही 2 तासासाठी भिजत ठेवणार आहे. तर चला, आता मी साबुदाणा धुतलेला आहे आणि त्यात अगदी थोड्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला ते 2 तास भिजत ठेवायचं आहे. तर ज्यावर साबुदाणा भिजतोय तोपर्यंत आपण आता दुसरी तयारी करून घेऊया. तर यासाठी मी भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत. आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगादाणे टाकून त्यामध्ये आता मी शेंगादाणे घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यात भाजलेले. आणि आता त्यामध्ये आपण मिरची आणि कोथिंबीर टाकून असं जाडसर कूट तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, आता त्यामध्ये मी मिरच्या टाकलेल्या आहे आणि कोथिंबीर आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता आपण त्यामध्ये जिरे आणि मीठ टाकून बारीक करून घेणार आहोत. तर चला, आता आपण मिरची आणि कोथिंबीर टाकली. आता थोडेसे जिरे टाकू आणि थोडंसं मीठ टाकणार आहे. तर बघा, आता आपण जिरे टाकलेले आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया. आणि आपल्याला असं मीठ टाकल्यानंतर असं थोडंसं जाडसर कूट आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता खिचडीमध्ये जर आपण मिरची वाटून टाकली तर सर्व बाजूनी तिखट ही सारखी टेस्ट येते. त्यामुळे मिरची वाटून टाकली तर खिचडीला चवही खूप छान लागते. मिरची चिरून टाकण्यापेक्षा मिक्सरमधून काढून नेहमी खिचडीला वापरायची. आता आपला कूट तयार झालेला आहे. तो एका डब्यामध्ये मी काढून घेतलेला आहे. तर चला मैत्रिणींनो, आता यामध्ये मी बटाटा टाकून घेणार आहे. आता आपण खिचडीमध्ये एक बटाटा टाकून घेऊया. आता बटाटा हा आपण सालीसहित वापरणार आहे, त्याची साल काढणार नाही. आता बटाट्याचे असे 4 भाग करून घ्यायचे आणि वेफरच्या किसणीने आपण त्याचे स्लाईस बनवून घेऊया. तर चला, आपण आता बटाट्याची स्लाईस बनवून घेऊया. आता आपले बटाट्याची स्लाईस बनवून होत आली आहे. आता बघा, अशा प्रकारे स्लाईस बनवले आहे. आता आपण साबुदाणा घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मीठ टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आपण जे कूट तयार केलेलं आहे मिरची कोथिंबीर टाकून, तो कूट आपण त्यामध्ये टाकायचा. आता कोणी कोथिंबीर जर खात नसेल तर कोथिंबीर नाही टाकली तरी चालते. तर बघा, आता आपण कूट टाकून घेतला आहे आणि त्यामध्ये मी आता अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. आता हे सर्व आपण हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. कूट, मीठ आणि साखर टाकलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे. बघा मैत्रिणींनो, असं एकदम मोकळा आता हा साबुदाणा आपला भिजलेला आहे. अगदी मऊ अशी खिचडी आपली तयार होणार आहे. आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये तूप ठेवलेलं आहे, तूप टाकलेलं आहे 2 चमचे. आणि आता यामध्ये मी जिरे टाकून फोडणी करून घेत आहे. आणि आता या जिऱ्यावर आपल्याला बटाट्याची स्लाईस टाकून घ्यायची आहे. आता याच्यावर बटाट्याची स्लाईस टाकून आपण थोडेसे ते शिजवून घेणार आहोत. आता बटाट्याची स्लाईस शिजवून घेऊया. आता आपण त्याच्यावर साबुदाणा जो साबुदाण्यामध्ये आपण कूट वगैरे मिक्स केला तो साबुदाणा आपण त्या पॅनमध्ये मी टाकून घेतला आहे आणि व्यवस्थित सर्व आपण हलवून घेणार आहोत. आणि आता आपण व्यवस्थित ते हलवून त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आता झाकण ठेवून आपण 5 मिनटं त्याला वाफ काढून घेऊ. आता बघा मैत्रिणींनो, आता आपली खिचडी तयार झालेली आहे. आता त्याच्यावर मी कोथिंबीर टाकत आहे. आता कोथिंबीर टाकून आपण व्यवस्थित पुन्हा एकदा ती हलवून घेणार आहोत. तर बघा, आता आपली खिचडी रेडी झाली आहे. मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे आणि त्याच्याबरोबर दही मी सर्व केलेलं आहे. तर तुम्हाला ही साबुदाण्याची खिचडीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा ही अशी खिचडी नक्की करून बघा. धन्यवाद.